नांदेडमध्ये खळबळजनक बातमी समोर आली आहे। पत्राचार गैरव्यवहार प्रकरणात संजय राऊत यांना जेलची हवा खावी लागली। परंतु हा कोणता स्वातंत्र्य लढा नव्हता, तर गोरगरिबांच्या पैशांची लूट आणि मनी लॉन्ड्रिंगचा आरोप असा थेट हल्ला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी चढवला आहे। राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकावरही गोऱ्हे यांनी सडकून टीका केली आहे आणि या सगळ्यांचं श्रेय स्वप्ना पाटकर यांना दिले आहे। काय आहे हे प्रकरण आणि गोऱ्हे यांच्या आरोपांचा रोख काय, पाहूया हा स्फोटक वृत्तांत। त्यांना आपण चांगले ओळखता। संजय राऊत यांनी आज एक स्टेटमेंट केलेलं आहे की ईडी अटक करण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता आणि त्यांनी असे सांगितलं होतं की मी वर बोलेल। तुम्हाला काय वाटतं संजय राऊतांच्या स्टेटमेंट बद्दल, खरं बोलताय? असं आहे, संजय राऊतांच्या स्टेटमेंटवर काही वाटण्याच्या आधी संजय राऊत हे जे जेलमध्ये गेले आणि त्यांनी नरकातला स्वर्ग लिहिला, तर तो नरकातलं ते जाण्याची वेळ जी आली ती काही स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा कुठल्या वेगळ्या आंदोलनात झालेलं नाही आहे। तर त्यांनी पत्राचाळमधल्या लोकांचे पैसे त्याच्यामध्ये त्यांनी गैरव्यवहार केला म्हणून त्यांना जेलमध्ये गेले आणि अधिक साक्षीदारांवरती आणखीन जबाब देणाऱ्या लोकांवरती त्यांनी शिव्या दिल्या अगदी भच्या भाषेमध्ये। त्याचंसुद्धा व्हायरल झालेलं आहे ऑडिओ सगळीकडे महाराष्ट्रभर। त्यामुळे या पुस्तकाचं श्रेय आणि त्यांनी असं स्वर्गात जाण्याचं श्रेय, जिवंत राहावं त्यांनी लॉंग काळ, पण जे काय नरकातला स्वर्ग झाला आहे त्याचं सगळं त्यांनी श्रेय खरं तर स्वप्ना पाटकरांना दिलं पाहिजे असं मला वाटतं। तुम्ही भगिनीचं नाव पाहिजे तर छापू नका, परंतु त्यांना जर का त्यांनी अशा पद्धतीने धमकावलं नसतं तर कोर्टाने त्यांची दखल घेऊन त्यांना जेलमध्येही पाठवलं नसतं। त्यामुळे पत्राचाळीमध्ये गोरगरीब लोकांची घरं जो माणूस सगळ्या गैरव्यवहार करतो, मनी लॉन्ड्रिंग करतो, त्यांनी हे सगळे दावे करायचे, हे भेटले, केंद्रीय गृहमंत्री भेटले, मुख्यमंत्री भेटले, ही सगळी लोकांचं लक्ष स्वतःच्या गुन्ह्यावरून विचलित करण्यासाठी केलेली धुळफेक आहे असं माझं मत आहे। अनेक खुलासे केले त्यांनी। नाही, ते खुलासे सगळे आहे ना, रंगीत स्टोरी सगळी आहे ती, पुढची मागची TRP 2,000 नाही 2-4 वर्ष चालवत राहील अशा प्रकारची आहे ती। त्यामुळे त्याला माझ्या मते जो माणूस असं मनी लॉन्ड्रिंग करतो त्याचं म्हणणं काय आपण खरं घ्यायचं। नीलम गोऱ्हे यांनी संजय राऊत यांच्यावर केलेले हे गंभीर आरोप राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवत आहे। पत्राचार गैरव्यवहार, मनी लॉन्ड्रिंग आणि साक्षीदारांना धमकवण्याचे आरोप राऊत यांना भोवलेत आहे। परंतु गोऱ्हे यांच्या मते यातून बाहेर पडण्यासाठी राऊत यांनी केलेली धूळफेक यशस्वी होणार नाही। नरकातील स्वर्ग या रंगीत कथांवर गोऱ्हे यांनी उपस्थित केलेला सवाल खरोखरच विचार करायला लावणार आहे। या प्रकरणावर पुढे काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।